निसर्गाचं रूप जितकं सुंदर असतं, तितकंच ते कधी-कधी क्रूर होऊ शकतं. याचा एक भयानक अनुभव आमच्या कुटुंबाने घेतलाय. जर तुमचे आई-वडील किंवा तुम्ही स्वतः कधी चारधाम यात्रेला किंवा उंचावरच्या ठिकाणी जाणार असाल, तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. कारण आम्ही जी एक चूक केली, ती तुमच्याकडून होऊ नये, आज महिन्याभरानंतर हा व्हिडिओ मी बनवते. त्या रात्री नक्की काय घडलं होतं, जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. साधारण 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आणि खूप लोकांनी आम्हाला विचारलं की तुम्ही ब्लॉग्स का बनवत नाहीये, तुमचे ब्लॉग्स का येत नाहीये. काळजीपोटीच असेल कदाचित, पण आमच्या आयुष्यात अशी काही गोष्ट घडली होती की ज्याच्यामुळे आम्हाला पूर्ण आमचं लक्ष जे त्या गोष्टीकडे केंद्रित करावं लागत होतं. आणि काय घडलं आमच्या आयुष्यात, असं काय झालं होतं, तेच तुम्हाला शेअर करण्यासाठी आजचा ब्लॉग बनवतोय. खूप दिवसापासून माझे सासू सासरे ठरवत होते की त्यांना यात्रेला जायचंय, पण योग्य वेळ ही येतच नव्हती. म्हणजेच म्हणतात ना की जोपर्यंत देव दर्शनाला बोलवत नाही तोपर्यंत माणूस जात नाही, आपण कितीही प्रयत्न करा. आणि असंच काहीतरी त्यांच्यासोबत घडलं. आई बाप्पा काकांच्या घरी गेले त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला आणि माझे काका स्वतः चारधाम यात्रेचे टूर्स अरेंज करतात. तर लकीली मग विषय निघाला. मग काका बोललेत की 2 सीट्स अवेलेबल आहे. जवळपास म्हणजे साधारण ते 11 तारखेला गेले त्यांच्याकडे आणि टूर निघणार होता 15 तारखेला. तर मग आई बाप्पा लगेच रेडी होऊन गेलेत, कारण असे काही काम नव्हतं वगैरे. मग ते म्हणतायत की आई म्हणे की जोपर्यंत चालणं होते तोपर्यंत करून घेऊया, आता आपलं जे काही चारधाम यात्रा वगैरे काय करायचं करून घेऊया. मग 11 तारखेला त्यांनी डन केलं आणि त्यांचा टूर 15 तारखेला रात्री मनमाडवरनं निघणार होता. तर मग ते रेडी झाले. त्यांनी 2 ते 3 दिवसात पूर्ण तयारी केली. जे काही कपडे सामान जे काही लागते सगळ्या गोष्टी त्यांनी घेतल्यात आणि 15 तारखेला त्यांनी त्यांचा प्रवास मनमाड पासून स्टार्ट केला. रात्री 12ची ट्रेन होती आणि सगळे खूप आनंदाने, 15 लोकांचा ग्रुप होता, सगळे खूप आनंदाने मस्त त्यांनी खूप ग्रुप फोटोज वगैरे काढले. खूप आनंदाने त्यांची ट्रिप चालू झाली. ते 15 तारखेला निघाले आणि दुसऱ्या दिवशी ते दिल्लीला पोहोचले. दिल्ली पासून त्यांची हरिद्वारला ट्रेन होती. मग हरिद्वारला पोहोचल्यानंतर आणि त्याच्यानंतर ते पुढे निघाले यमुनोत्री आणि गंगोत्रीच्या दिशेने. मग त्यांचा यमुनोत्रीचा प्रवास पण खूप छान झाला. घोड्यावर ते 2 जण गेले आणि बाकीचे पण ग्रुप मेंबर खूप म्हणजे व्यवस्थित सगळ्यांचा प्रवास चालू होता. रोज आमचे फोन चालू होते की सगळं व्यवस्थित आहे ना, सगळे ग्रुप मधले लोकांची तब्येत व्यवस्थित आहे ना, कारण थंड वातावरण आहे आणि निसर्गाचं स्वरूप हे जे आहे ते खूप सुंदर आहे. पण निसर्ग कधी त्याचं रूप क्रूरतेमध्ये बदलेल हे आपण सांगू शकत नाही. आणि म्हणूनच आम्ही रोज त्यांची चौकशी करत होतो. आमच्या आईंना बीपीचा थोडा त्रास होता, म्हणून त्यांची बीपीची गोळी चालू होती. घोड्यावर पहिल्यांदा बसल्या होत्या आमच्या आई, म्हणून थोड्या घाबरलेल्या होत्या. पण तरीही त्यांनी तो प्रवास खूप छान, त्यांचा दर्शन झालं यमुनोत्री गंगोत्रीचं आणि त्याच्यानंतर ते बद्रीनाथच्या दिशेने गेले. प्रवासात राहण्याची आणि जेवणाची सोय पण खूप छान केली होती, अरेंज केली होती. त्याच्यामुळे हेल्थ इश्यूज वगैरे आम्हाला वाटत होते की हेल्थ इश्यूज होईल, मे बी फूड पॉइझनिंग वगैरे काइंड ऑफ तसं. पण तसं काही झालं नाही, कारण त्यांनी जी अरेंजमेंट केली होती जेवणाची आणि राहण्याची पण ती पण उत्तम प्रकारची होती, चांगल्या प्रकारची केलेली होती. आणि मग ते बद्रीनाथला गेल्यानंतर आईला ऍक्च्युली डोकं दुखायला लागलं. तर आईचा मला सकाळी फोन आलेला की माझं खूप डोकं दुखतंय वगैरे. तर आईचं कसं आहे की चहा घेत नाही, ब्लॅक टी येते आणि मग तिथं ब्लॅक टी अवेलेबल नसल्यामुळं आईने काही चहा घेतला असेल. मग आम्हाला पण वाटलं आणि खायचे प्यायचे पण थोडीशी आई हे करते. आम्हाला वाटलं की मग त्याच्यामुळेच त्रास होत असेल. तर आईला बोललो की मग आणि मेन म्हणजे टॅबलेट्स ज्या होत्या ना त्या सोबत ठेवायच्या होत्या. आईने काय केलं, टॅबलेट घेतल्या, त्या गाडीत वरती जे सामान ठेवतात ना त्या तिथं बॅग मध्ये टॅबलेट्स होत्या. तर आई म्हणे की मी आईला बोललो की टॅबलेट्स घेऊन टाक. आई बोलली की आता टॅबलेट्स वरती ठेवले आहे. पप्पा ते गेले दर्शनाला सर्व बद्रीनाथच्या इथं. तर मग आणि ड्रायव्हर ते पण आहे, ते पण झोपलेले. ऍक्च्युली त्यांचं थोडं डोकं दुखत होतं, म्हणून त्यांनी विचार केला की आपण इथेच थांबून घेऊया, कारण परत आपण दर्शनाला जाऊ, तिथे गर्दी असेल आणि गर्दीमुळे अजून आपल्या डोकं जास्त दुखेल किंवा आपल्याला जास्त त्रास होईल. म्हणून त्यांनी विचार केला की आता आपण थांबून घेऊया, आता आपण दर्शनाला नको जाऊया. म्हणून ते गाडीतच बसून राहिले आणि त्यांच्या टॅबलेट्स या वरच्या बॅगेत असल्यामुळे त्यांनी टॅबलेट्स पण त्या घेतल्या नाही. पण जेव्हा पप्पा ते दर्शन करून खाली आले, गाडीकडे आले, तेव्हा काही बोलणं झालं असेल त्यांच्यामध्ये, तर त्यांनी टॅबलेट घेतल्या की नाही घेतल्या हे ऍक्च्युली आम्हाला कळलं नाही. पण त्यांचं डोकं हे दुखतच होतं आणि तिथल्या थंड वातावरणामुळे आमचे पप्पा पण थोडे आजारी पडले. त्यांना पण थोडा ताप, खोकला, सर्दी हे पण झालं. पण मग संध्याकाळी
थोडी गर्दी कमी झाल्यानंतर त्यांनी पप्पांना सांगितलं की मला आता दर्शन घ्यायचंय. म्हणून मग आई पप्पा परत पुन्हा बद्रीनाथच्या दर्शनाला गेले. तिथून ते दर्शन करून खाली आले. मग रात्री आमचा व्हिडिओ कॉल झाला. तर आमच्या आई झोपलेल्याच होत्या. तर तेव्हा पण त्या बोलल्या की माझं थोडं डोकं दुखतंय. आणि पप्पा पण व्यवस्थित स्वेटर विटर टोपी वगैरे घालून आरामात ते पण लोळूनच आमच्याशी बोलत होते की थंडी असल्या कारणामुळे थोडी सर्दी खोकला झालाय, थोडं कणकण पण वाटते अंगात. असं बद्रीनाथ पासून त्यांना जायचं होतं केदारनाथला. आणि केदारनाथला जायचंय आणि अधिक महिना आहे. अधिक महिन्यामुळे त्या साईडला इतकी प्रचंड गर्दी होती की सगळीकडे ट्रॅफिक होत होती. त्याच्यामुळे आमचे जे दादा ग्रुप लीडर जे होते आमचे दादा, त्यांनी ठरवलं की आपण हा प्रवास रात्रीच सुरू करूया, म्हणजे आपल्याला ट्रॅफिक कमी लागेल आणि आपण वेळेत केदारनाथला पोहोचू, असा त्यांचा प्लॅनिंग होता. पण कदाचित आमच्या आई पप्पांचं शेड्यूल हेक्टिक झालं आणि ऑलरेडी त्यांना कणकण सर्दी खोकला असल्यामुळे त्यांचं जे डोकं दुखायचं जे प्रमाण होतं आमच्या आईंचं ते कदाचित वाढलं असेल. आणि प्रवास सुरुवात झाला त्यांचा रात्री आणि मग ते सोनप्रयागला पोहोचले. सोनप्रयागला गेल्यावर आमच्या आईंचं डोकं जरा जास्त दुखायला लागलं आणि त्याचबरोबर त्यांना सर्दी खोकला ताप असं पण हे पण लक्षणं त्यांची चालू झाले. आणि पप्पांना ऑलरेडी सर्दी खोकला ताप हे होताच. म्हणून त्यांना तिथल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटल जे होतं ते तिथे त्यांनी व्हिजिट केली. तर व्हिजिट केल्याबरोबर जे डॉक्टरने सांगितलं ते ऐकून आमच्या पप्पांच्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरने सांगितलं की आईंचा बीपी हा 186 वर गेलाय, 186-60 असा झालाय आणि त्यांची जी ऑक्सिजनची लेवल आहे ती 75 वर येऊन थांबलेली आहे. तर तुम्ही आता 1 मिनिटाचाही वेळ वाया नका घालवू आणि इथून तुम्ही आईंना खाली शिफ्ट करा. खाली म्हणजे हरिद्वारला कदाचित. जेव्हा हे सोनप्रयागला पोहोचले आणि सोनप्रयागला पोहोचल्यावर ऑलरेडी आईची तब्येत खराब झाली होती. थंडी ताप, पप्पांना पण थंडी ताप सर्दी वगैरे स्टार्ट झालं होतं. मग त्यांनी निर्णय घेतला की वरती केदारनाथच्या दर्शनासाठी जायचं नाही असं त्यांनी डिसाईड केलं. आणि मग बाकीचे जे ग्रुप होते हे आणि माझा जो भाऊ होता हे बाकीच्या ग्रुप सोबत तो केदारनाथच्या दर्शनासाठी वरती रवाना झाला तिथं. आणि आई पप्पा ते जिथं त्यांचा मुक्काम होता त्याच ठिकाणी थांबले सोनप्रयागला. आणि तिथं थांबल्यानंतर आईची तब्येत थोडी जास्तच खराब दिसत होती, कारण सर्दी ताप खोकला, झोपेतनं पण उठत नव्हती. मग पप्पांनी संध्याकाळच्या वेळी 5:30-5:30च्या दरम्यान त्यांना तिथे एक लोकल जे हॉस्पिटल असतं गव्हर्नमेंट हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या इन्स्ट्रक्शननुसार पप्पांनी तिथून मग स्पेशल गाडी केली सोनप्रयाग पासून. आणि सोनप्रयाग पासून स्पेशल गाडी करून ते हरिद्वारसाठी रवाना झालेत. जवळपास ते तिथून निघाले त्यांना 5:30-6 वाजले होते. त्याच्यानंतर आणि जो त्यांचा ट्रॅव्हल डिस्टन्स होता जवळपास 250 किलोमीटर आहे जवळपास सोनप्रयाग ते हरिद्वार, जिथं त्यांना 6 तासात पोहोचायचं होतं 6 hours मध्ये. आणि त्यात त्यांचा अधिक मास महिना असल्यामुळे इतकी गर्दी होती ना, ट्रॅफिक पण इतकी जाम होती की ते नेक्स्ट डे मॉर्निंगला 8 वाजता पोहोचले. सकाळी 8-8:30च्या दरम्यान आई पप्पा हरिद्वारला पोहोचले. आणि हरिद्वारला पोहोचल्याबरोबरच पप्पांचा आम्हाला फोन आला की आई डोळेच उघडत नाहीयेत आणि डोळे पण उघडत नाहीयेत आणि त्यांचं अंग पण खूप जड झालं कारणामुळे ते स्वतःहून चालण्याचा प्रयत्नच करत नाहीये. आणि त्याच्यानंतर त्यांनी अजून एक शॉकिंग गोष्ट अशी सांगितली की आमच्या आईंना काही दिसतच नाहीये, म्हणजे फक्त डोळ्यासमोर फक्त अंधार आणि अंधारच दिसतोय. असं सांगितल्याबरोबरच आम्ही तर इतके शॉक झालो की आम्हाला काही समजतच नव्हतं की आता काय करावं आणि काय बोलावं. पण माझं थोडं मेडिकल बॅकग्राऊंड असल्या कारणामुळे मी थोडं गुगल केलं आणि मला हे लक्षणं काही जरा वेगळे दिसत होते. आणि गुगल केल्यावर मला थोडं डाऊट आला की ही लक्षणं कदाचित ब्रेन स्ट्रोकची असू शकतात. म्हणून मी पप्पांना लगेचच म्हटलं की पप्पा तुम्ही आईंना आत्ताच्या आत्ता दवाखान्यात घेऊन जा. पण पप्पा असं म्हणत होते की अरे आई तर जागेवरून उठतच नाहीये, डोळे उघडत नाहीये, स्वतःहून चालण्याचा प्रयत्न करत नाहीये, तर मी एकटं कसं मी तिला घेऊन जाऊ हॉस्पिटलला. मग आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही जिथे थांबले आहात, ज्या हॉटेलमध्ये थांबले आहात, त्या हॉटेलच्या जो ओनर आहे त्यांना सांगा की ॲम्ब्युलन्सला कॉल करा आणि ॲम्ब्युलन्सला लगेचच बोलवा. आणि पप्पांनी अजून हे कधीपासून झालं, जेव्हा आम्ही हा प्रश्न पप्पांना विचारला तर पप्पा आम्हाला बोलले की जेव्हा आम्ही रात्री जेवायला थांबलो होतो आणि तेव्हापासून ऍक्च्युली आमच्या आईंना दिसत नव्हतं. म्हणजे पप्पांनी स्वतःच्या हातून त्यांना जेवू घातलं आणि तेव्हापासून त्यांचं जे डोळ्यांना दिसणं आहे ते बंद झालंय असं त्यांचं म्हणणं होतं. पण जेव्हापासून ते सोनप्रयागहून निघाले हरिद्वारच्या साईडने तेव्हापासून आमच्या आई मागच्या सीटवर झोपलेल्या होत्या आणि झोपलेल्या असतानाच कदाचित असं काहीतरी वाईट घडलं असेल असं आम्हाला वाटतं. मग
मग त्याच्यानंतर जे हॉटेलचे ओनर आहे त्यांनी ॲम्ब्युलन्स बोलवली, ॲम्ब्युलन्स आली आणि आईंना आणि पप्पांना घेऊन ते तिथल्या जवळच्या ओंकार स्पेशालिटी हॉस्पिटल जे होतं, ओंकार लाईफलाईन हॉस्पिटल, तिथं ते दादा त्यांना घेऊन गेले. आणि तिथं घेऊन गेल्यानंतर डॉक्टर आले. डॉक्टरांना पण लक्षणात दिसल्या कारणामुळे डॉक्टरांनी लगेचच MRI करायला सांगितलं. आणि तसंच माझा जो भाऊ आहे, मामांचा मुलगा, तो पण फिजिशियन, MD फिजिशियन असल्याने आम्ही त्याला पण सांगितलं की असं असं होतंय. हे जे लक्षणं सांगितल्यावर त्याला पण तोच डाऊट आला की ही लक्षणं ब्रेन स्ट्रोकचीच आहेत. आणि मग त्याने पण सांगितलं की काय आता पुढचं काय आहे तुमचं, म्हणजे डिसिजन काय आहे पुढचा, पुढे काय करणार आहात. मग आम्ही त्याला सांगितलं की आम्ही तिथे त्यांना ॲडमिट केलं आहे त्या हॉस्पिटलला. मग त्याने पण त्या डॉक्टरांशी बोलणं केलं आणि त्याने पण इथून MRI विथ NGO असं करा असं त्यांनी त्या डॉक्टरांना सांगितलं. आणि त्याच अकॉर्डिंगली त्या डॉक्टरांनी पण मग MRI काढला. आणि MRIचे रिपोर्ट झाल्यानंतर आम्हाला कळलं की त्यांना 3-4 ब्रेन स्ट्रोक येऊन गेले होते. आणि त्याचबरोबर त्यांना पॅरालिसिसचा अटॅक पण येऊन गेला. पॅरालिसिसचा अटॅक आल्या कारणामुळे त्यांची जी लेफ्ट साईड आहे, म्हणजे लेफ्ट हात आणि लेफ्ट पाय हा उचललाच जात नव्हता. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टरांनी तिथे ॲडमिट करून घेतलं. ॲडमिट केल्यानंतर जवळपास तिथे 27 तारखेला ॲडमिट केलं होतं आणि 31 तारखेपर्यंत तिथंच ॲडमिट ठेवलं. कारण डॉक्टरांचं म्हणणं होतं की जोपर्यंत पेशंट स्टेबल होत नाही, कारण ऑक्सिजन लेवल ऑलरेडी कमी झालेली होती, BPचं होतं, BP हाय झालेला होता, त्यात स्ट्रोक येऊन गेला होता. या सगळ्या गोष्टी कॉम्प्लेक्सिटी बघून डॉक्टरांनी सांगितलं की जोपर्यंत पेशंट स्टेबल होत नाही, आईला हरिद्वारच्या त्यात ओंकार लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेतलं. आईला स्टेबल केलं. स्टेबल इन द सेन्स आईला प्रवास करता येईल, कारण हरिद्वार ते नाशिक, आम्हाला तेव्हा नाशिकला आणायचं होतं. तर हे जे डिस्टन्स होतं जवळपास बाय रोड आला असतं. बाय रोड जे डिस्टन्स होतं ते जवळपास आम्ही चेक केलं होतं 35 आवर्स लागत होते. ट्रेननी जरी यायचा विचार केला असता, ट्रेननी पण जवळपास आम्हाला जवळपास 17 ते 18 तास लागणार होते. आणि फ्लाईटने आणायचा विषय आम्ही बघितला होता, पण फ्लाईटचं असं होतं की 2च तास दाखवत होते, देहरादून टू पुणे. बट मेन होता ऑक्सिजनचा प्रॉब्लेम, कारण परत ऑक्सिजन लेवल कमी झाली असती वगैरे तर परत फ्लाईटमध्ये हा इश्यू आला असता. ऍक्च्युली ते पहिल्यांदा फ्लाईटमध्ये बसणार होते, त्याच्यामुळे आम्हाला ती एक धाकधूक होती की जर फ्लाईटने आले आणि चुकून त्यांचा ऑक्सिजन तिथे कमी झाला तर परत अजून दुसरं काही कॉम्प्लेक्सिटी नको क्रिएट व्हायला. म्हणून आम्ही ऍक्च्युली त्यांना प्रयत्न करत होतो की एकतर ॲम्ब्युलन्सने आणू, असा आमचा विचार चालू होता. पण नंतर मग डॉक्टर बोलले की इट्स टोटली फाईन की जर तुम्ही त्यांना फ्लाईटने नेत असाल तरी त्यांना काही इश्यू होण्याचे चान्सेस नाही आहेत. तसं त्यांनी मेडिकल सर्टिफिकेट पण ते देणार होते. मग लगेचच आम्ही तातडीने फ्लाईटची तिकीट बुक केली. हरिद्वार ते दिल्ली बाय ॲम्ब्युलन्स आणलं. दिल्ली टू शिर्डी फ्लाईटने आणलं. ती 2 तासाची जर्नी होती. आणि शिर्डीपासून परत ॲम्ब्युलन्सने आम्ही नाशिकला त्यांना सह्याद्रीला ॲडमिट केलं. सह्याद्रीला रात्री जवळपास पोचायला आम्हाला 10:30-11 वाजले होते रात्रीचे. आणि त्याच्यानंतर मग ॲडमिट झालं वगैरे. मग डॉक्टरांनी तिथं जे इमर्जन्सी वॉर्ड असतं तिथं चेकअप वगैरे केलं. जे मेन डॉक्टर होते न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शहा, श्रीपाल शहा, यांच्याशी त्या डॉक्टरांनी कन्सल्ट करून मग त्यांना जनरल वॉर्डला शिफ्ट केलं. कारण डॉक्टरांचं म्हणत की ऑक्सिजन लेवल पण आता ओके, आता काही प्रॉब्लेम नाही आहे. तर त्यांना जनरल वॉर्डला ॲडमिट केलं. नाशिकला पण मग तिथं सह्याद्रीला जवळपास 6 तारखेपर्यंत 6 तारखेपर्यंत ॲडमिट केलं होतं. साधारण 5 ते 6 दिवस डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं. आणि आम्ही त्यांना विचारलं की आपण किती दिवस म्हणजे ॲडमिट ठेवायचं आहे. तर डॉक्टर बोलले की ही जी गोष्ट आहे ही कधी रिकवर होईल हे आपण नाही सांगू शकत. म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टरला तर ऑलरेडी आपण दाखवलं होतं. डोळ्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्याकडून ग्रीन सिग्नल दिला होता की डोळ्यांचा काहीही प्रॉब्लेम नाहीये, पण जो ब्रेन स्ट्रोक आलेला आहे त्याच्यामुळे विजनच्या ज्या न्यूरॉन्स आहेत त्या डेड झालेल्या आहेत असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. आणि पण तरी आम्हाला ह्या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी ज्या डॉक्टरांनी हेल्प केली, ज्या आमच्या नातेवाईकांनी आम्हाला जो सपोर्ट केला त्यासाठी खूप खूप थँक्यू. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेयर्समुळे किंवा आशीर्वाद म्हणा, मोठ्यांचे जे आशीर्वाद असतील, देवाची काही कृपा असेल, त्याच्यातून आमच्या आई आता जरा हळूहळू बऱ्या होत आहेत. दिसत तर नाहीये त्यांना, पण त्या हळूहळू बऱ्या होत आहेत. मनमाडला शिफ्ट केलं आणि तिथं मग आता फिजिओथेरपी पण स्टार्ट झालेली होती. ऍक्च्युली डॉक्टरांचं म्हणणं होतं की तुम्ही प्रॉपर जर फिजिओथेरपी घेत असाल, म्हणजे हॉस्पिटलमध्ये ठेवायची गरज नाहीये, पण जर तुम्ही प्रॉपर फिजिओथेरपी घेत असाल तर त्या स्वतःच्या पायावर लवकरात लवकर चालू शकतील. आणि त्यात आम्ही त्यांना मग घरी शिफ्ट केलं, आमच्या मनमाडच्या घरी आम्ही त्यांना शिफ्ट केलं.
कारण त्यांना हॉस्पिटलमध्ये थांबायचं नव्हतं आणि तिथे त्यांची फिजिओथेरपी आम्ही लगेचच चालू केली. दुसऱ्या दिवसापासून फिजिओथेरपी चालू केली. घरी येऊन डॉक्टर फिजिओथेरपी करतायत आणि आता त्या हात धरून धरून चालायला सुद्धा लागल्या आहेत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. हा ब्लॉग आम्ही आमचं दुःख सांगण्यासाठी नाही, तर तुम्हाला हात जोडून विनंती करण्यासाठी बनवत आहोत. जर तुम्ही किंवा तुमचे वृद्ध आई वडील जर चारधाम प्रवासाला किंवा एखाद्या उंचावरच्या ठिकाणी जात असाल, तर तुम्ही जर तुम्हाला बीपीचा त्रास असेल आणि तर तुम्ही अशा ठिकाणी गेल्यावर तुमच्या ऑक्सिजनची आणि बीपीची वेळोवेळी तपासणी करत राहा. ऑक्सिमीटर सोबत घेऊन जा, बीपी मीटर सोबत घेऊन जा, की तुम्हाला जेणेकरून काही तासांच्या गॅपने तुम्ही तुमचा बीपी आणि ऑक्सिजन मॉनिटर करू शकतात. तसेच तुम्हाला अशी काही लक्षणे दिसत असतील जसं डोकं दुखणं, चक्कर येणं, तर ही लक्षणं तुम्ही स्किप करू नका किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ही लक्षणं स्ट्रोकची असू शकतात. तर माझी ही हात जोडून विनंती आहे की तुम्ही या गोष्टींवर नेहमी लक्ष द्या. आणि अशा ठिकाणी जाण्याचं तुमचं नक्की झालं, म्हणजे कुठे चारधाम यात्रेला जाण्याचं नक्की झालं किंवा उंचावरच्या ठिकाणी जाण्याचं जर तुमचं नक्की झालं असेल, तर तुम्ही तुमची प्रायमरी हेल्थ चेकअप जी आहे ती केल्याशिवाय तुम्ही तिथे जाऊ नका. एवढी माझी कळकळीची विनंती आहे. आणि तुम्ही तुमचं जे हेल्थ चेकअप असेल, प्री हेल्थ चेकअप, तिथे जाण्यापूर्वीचं हेल्थ चेकअप ते करा आणि मगच तुम्ही तिथे जा. आणि माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही पण प्रार्थना करा की आमच्या आईंची दृष्टी जी आहे, नजर जी आहे ती लवकरात लवकर परत येऊ आणि त्या स्वतःच्या पायावर चालायला लागू. कारण आमच्या आईंना आम्ही असं बसलेलं कधीच बघितलं नव्हतं आणि त्या काही करू शकत नाहीये याचा गिल्ट त्यांना खूप जास्त आहे. तर तुमच्याकडे तेवढीच रिक्वेस्ट आहे, तर प्लीज प्रे करा आमच्या आईंसाठी. थँक्यू.